IPLच्या धर्तीवर T20 मुंबई लीग लवकरच सुरू होतो आहे। यंदाचा हंगाम हा मुंबई T20 लीगचा नवा हंगाम कसा असणार आहे, तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सध्या काय सुरू आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात युवा अध्यक्ष अजिंक्य नाईक TV9 मराठीशी ते खास बातचीत करणार आहेत आणि सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये काय चाललं आहे, काय नव्या संकल्पना आहेत, काय घडतं आहे आणि T20 मुंबई लीग चा नवा सीझन कसा असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अजिंक्य नाईक, तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत। IPLच्या धर्तीवर खरं तर मुंबई T20 लीग सुरू झालं आहे, लवकरच त्याचा नवा हंगाम सुरू होतो आहे। यंदाचं या लीगचं वैशिष्ट्य काय आहे, काय सांगाल? खरं तर आम्हाला आनंदाची गोष्ट आहे, कारण हे तिसरं सीझन आहे हा सुरू होतो आहे। कारण मुंबई क्रिकेटमध्ये जे जोडलेले प्लेयर्स आहेत, जे मैदान क्लब सेक्रेटरीज आहेत, त्यांचे जे प्लेयर्स आहेत, मैदान क्रिकेटर्स आहेत, त्यांना आज कुठेतरी संधी मिळणार आहे। कारण जर एक प्लॅटफॉर्म असेल तर प्लॅटफॉर्म असेल तरच ते प्रूव्ह करू शकतात। आमचे जे प्लेयर्सना आजपर्यंत एक मैदान क्लबच्या मार्फत एक प्लॅटफॉर्म क्रिएट व्हायचा, म्हणजे कांगा लीग असेल, पुरुषोत्तम शील्ड असेल, पोलीस शील्ड असेल, अशा वेगळ्या लीगच्या मार्फत त्यांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट व्हायचा। पण आजचा जो तरुण पिढी जी या गोष्टीसाठी अट्रॅक्टेड आहे, कुठेतरी त्यांना फायनान्शियल स्टॅबिलिटी, कुठेतरी त्यांना चांगलं एक्सपोजर हे कुठेतरी मिळण्यासाठी आमचे सगळे अपेक्स काउन्सिल मेंबर, क्लब सेक्रेटरीज असा विचार केला की ही लीग चालू झाली पाहिजे आणि ती IPLच्या धर्तीवर। कारण जेणेकरून जे सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहेत, BCCIचे जे गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सवर ही लीग आम्ही नव्याने सुरू करत आहोत। भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा या लीगचा चेहरा आहे। रोहित शर्माचाच विचार का झाला? प्रसिद्धी चेहरा म्हणून त्याला पुढे आणले तुम्ही। आज तरुण पिढीमध्ये रोहित शर्मा बद्दलचं एक अट्रॅक्शन आहे। तो मुंबईचा आहे, त्याला मुंबईचा राजा म्हणून आता ओळखलं जातं आणि मुंबईच्या प्लेयर्सना सुद्धा त्याचं एक अट्रॅक्शन आहे। तो नेहमीच त्यांना गाईड करत असतो, ऑन फील्ड, ऑफ फील्ड, आणि सगळ्यांचं एक मत झालं की कुठेतरी रोहित शर्मा हा आपल्या लीगचा फेस असला पाहिजे। त्याला फेस ऑफ द लीग म्हणून आम्ही दोन दिवसापूर्वी जाहीर केलं आणि त्याचा कुठेतरी येणाऱ्या पिढीला चांगलं गायडन्स मिळू शकतो। त्याचा जो आजपर्यंतचा एक्सपिरियन्स आहे तो कुठेतरी त्यांना फायदेशीर ठरू शकतो। हे सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आम्ही त्याला फेस ऑफ द लीग म्हणून आज घोषित केलंय। मुंबईचे आणखी कोणते नामांकित खेळाडू या T20 लीगमध्ये सहभागी होणार आहेत? जे भारतासाठी रिप्रेझेंट करतात, मुंबईचे जे प्लेयर्स आहेत ते सर्व प्लेयर्स खेळणार, कारण ही मुंबईची लीग आहे, ही मुंबई क्रिकेट असोसिएशनची लीग आहे आणि छोट्यातल्या छोटा जो प्लेयर असतो आमच्या क्लब्सना खेळतो तो सुद्धा याच्यात पार्टिसिपेट होताना दिसणार आहे। तर अंदाजे 200 प्लेयर्स जे कॉम्पिटिटिव्ह गेममध्ये असतात, मैदान क्रिकेटमध्ये तुम्हाला दिसतात, हे या सर्वजण ह्या लीगमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील। IPLमध्ये जसे वेगवेगळे संघ आहेत, मुंबई इंडियन्स आहे, चेन्नई सुपर किंग्ज आहे, राजस्थान रॉयल्स आहे, तसे मुंबई T20 लीगचे कोणते संघ आहेत, किती संघ आहेत आणि ज्या पद्धतीने ऑक्शन होतं IPLचं, तसं काही ऑक्शन वगैरे असं काही यामध्ये असणार आहे? ह्या लीगमध्ये टोटल 8 संघ आहेत। 8 संघामध्ये एरिया वाईज डिवाइड केलं आहे। साऊथ मुंबई असेल, साऊथ सेंट्रल मुंबई असेल, नॉर्थ ईस्ट असेल, नॉर्थ मुंबई असेल, ठाणा जिल्हा असेल, पालघर जिल्हा, असे 8 संघ आहेत। 8 संघामध्ये ॲव्हरेज एका संघामध्ये 18 प्लेयर्स असतील। मग सपोर्ट स्टाफ पण झाला। हे नुसतं प्लेयर्स पुरतं नसून आज तुम्ही वेगळे माध्यम उभे राहिले आहेत, नोकरीची अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली आहे, तर ते सपोर्ट स्टाफ सुद्धा त्यांना एक रोजगार म्हणून ही एक अपॉर्च्युनिटी आहे। तर एक 7 ते 8 सपोर्ट स्टाफ असणार, त्याच्यात कोच आलं, असिस्टंट कोच आले, फिजिओ ट्रेनर, मॅस्युअर, लायझन मॅनेजर, असे एक वेगळे सपोर्ट स्टाफ म्हणून त्यांना एक अपॉर्च्युनिटी पण क्रिएट होणार आहे। म्हणजे एक 18चा संघ असेल प्लेयर्सचा आणि त्यात हे सपोर्ट प्लस सपोर्ट स्टाफ। 18च्या संघामध्ये एक आम्ही युनिक कन्सेप्ट म्हणून आम्ही एक आणलंय की कुठेतरी तरुण पिढीला 19 वर्ष जे खालची मुलं आहेत त्यांना कुठेतरी 11मध्ये एक प्लेयर कंपल्सरी आम्ही करणार आहे की 11मध्ये एक प्लेयर हा अंडर 19चा असला पाहिजे आणि मग जे बाहेर बसल्यांपैकी जे प्लेयर्स आहेत किंवा स्टँड बायज असतील त्याच्यात 1-2 प्लेयर्स अंडर 19चे असतील।
ही जी हा जो हंगाम आहे हा कधी सुरू होईल, कधीपर्यंत याचं सामन्यांचं आयोजन असेल, फायनल कधी आहे, जी रूपरेषा आहे किंवा वेळापत्रक आहे ते कसं आहे? 25 मेला IPL संपतंय. IPL जसं संपेल तसं लगेचच हे T20 मुंबई लीग सुरू होईल. म्हणजे 26 मे पासून आपण हा 26 मे अंदाजे 26 मे. त्याच्या आधी एक 15-20 दिवस आधी याचं ऑप्शन होईल, प्लेअर ऑप्शन. त्याच्यासाठी 2800 अर्ज आमच्याकडे आलेत, रजिस्टर्ड झालेत. तर त्याच्यातनं जे त्यांचे स्काउट्स असतील, प्रत्येक टीमचे सिलेक्टर्स असतील, कोचेस असतील, ते आता मुंबईत सगळे जे मैदान आहेत मुंबईची, म्हणजे कुलाब्यापासून धाणूपर्यंत, कुलाब्यापासून कल्याण डोंबिवली आणि इकडे खारघरपर्यंत, इकडे ते प्रत्येक टीमचे स्काउट्स, कोचेस, जे कोण त्यांचे अपॉइंटेड सपोर्ट स्टाफ आहे ते फिरायला सुरुवात झाली आहे. ऑक्शन किंवा तुम्ही जे म्हणतात कशी बोली लागणार आहे? म्हणजे जशी IPL मध्ये आपल्याला कोटीच्या कोटी उड्डाणं आपल्याला पाहायला मिळतात, खूप मोठा व्यवहार असतो, अनेकांना खूप मोठ्या रकमेनं विकत घेतलं जातं खेळाडूंना त्या खेळासाठी, तर तसं मुंबई T20 लीग जो आहे त्याचं ऑप्शन कसं असेल? लवकरच आम्ही याची रूपरेषा ऑफिशियली घोषित करू, पण अंदाजे जो आमचा क्लबचा प्लेअर आहे त्याला मिनिमम 2 ते 3 लाख रुपये मिळतील. जे भारताला प्लेअर खेळतात त्यांना ऑब्व्हियसली त्यांच्या कॅलिबरप्रमाणे एक अमाऊंट डिसाईड होईल, आणि जे फर्स्ट क्लास प्लेयर्स आहेत, इंडिया ए खेळले, त्यांच्यासाठी एक असेल. म्हणजे 3 सेगमेंटमध्ये प्लेअर डिवाइड केले जातील. पण आमचा जो मेन मुख्य जो पर्पज आहे करण्याचा, कुठेतरी आमचे जे मैदान क्लब क्रिकेटर्स आहेत त्यांना एक आपलं हे मिळालं पाहिजे, एक्सपोजर मिळालं पाहिजे, प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, आणि एक फायनान्शियल स्टॅबिलिटी पण आली पाहिजे. तर आणि त्याच्यातनं जर मुंबईला प्लेअर खेळला किंवा येणारा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघामध्ये जर जो भारतीय टीममध्ये हा लीगमधनं जर प्लेअर दिले, तर माझ्यामध्ये आमच्यापेक्षा जास्त खुश कोण नसणार. सामने कुठे होत आहेत? म्हणजे मुख्य स्टेडियम हे वानखेडे असेल, पण फक्त वानखेडेतच हे सामने होणार आहेत की मुंबईतल्या विविध ग्राउंड्सवर किंवा काही वेगळ्या स्टेडियम्सवर ही सामने होणार? जर फर्स्ट 2 सीझन बघितलं तर वानखेडे स्टेडियमवरच सामने केले होते. तर आता तरी आमचा प्लॅन वानखेडे स्टेडियमच आहे, आणि तो वेदर कंडिशन्स, ड्युरेशन काय राहील, हे सगळं कन्सिडर करून व्हेन्यू फायनलाइज होईल. IPLला जसं वलय मिळालेलं आहे, कारण साधारण 20-1 वर्ष झालेली आहेत IPLची, किंवा 18 ते 20 वर्ष झालेली आहेत. आता विमेन्स IPL पण आलेलं आहे, तर तेही एक नावारूपाला येणारं आपल्याला मालिका दिसते आहे. तर मुंबई T20 लीगला सुद्धा वलय देण्यासाठी तुम्ही काही वेगळा विचार केलेला आहे का? बघा, एक तर टुर्नामेंट होणं, ही लीग होणं हे इम्पॉर्टंट होतं. पहिलं पाऊल तर आम्ही उचललंय, पण राईट ब्रॉडकास्ट असणं पण इम्पॉर्टंट आहे. कारण कुठेतरी हे तरुण चेहरे मुंबईत, भारतात दिसले पाहिजे. त्याच्यासाठी एक ब्रॉडकास्टिंग पार्टनर पण सुद्धा असेल. एक वेगळं वलय म्हणजे आज मुंबईनी भारताला जास्तीत जास्त प्लेअर दिले. का दिले? कारण आमचं मैदान क्लब कल्चर तसं होतं. आता लीग कल्चर आलंय, तर कुठेतरी लीग कल्चरमध्ये पण मुंबई काय वेगळं करू शकते, लोकांना वेगळं करून काय दाखवू शकतं. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा जर तुम्ही इतिहास बघितला तर नवीन उपक्रम सक्सेसफुली रन करण्याची जर क्षमता असेल तर आमच्या त्या क्लब सेक्रेटरीची आहे. नाही, पण जसं बघितलं IPLच्या माध्यमातून BCCIला खूप मोठा रेव्हेन्यू आपल्याला मिळतो, आणि मग बरंचसं आपल्याला ते एक आर्थिक गणित पाहिलं, तसं या T20 मुंबई लीगच्या माध्यमातून काही रेव्हेन्यू जनरेट होऊन त्याचा MCAच्या दैनंदिन कारभाराला हातभार लागणार आहे का? तसा काही प्रयत्न आहे का? मी तुम्हाला उलट सांगेन, रेव्हेन्यू हा बाय प्रोडक्ट आहे, पण मेन आमचा जो पर्पज आहे, आमचे क्रिकेटर्स, आमचे क्लब सेक्रेटरीज, आणि हा जो प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा, हा आमचा मेन पर्पज आहे. रेव्हेन्यू वगैरे बाय प्रोडक्ट आहे. जर हे सगळं प्रोसेस नीट झाली तर रेव्हेन्यू 100% चांगलाच मुंबई क्रिकेट असोसिएशनला येईल, जेणेकरून येणाऱ्या पिढीला आम्ही जास्तीत जास्त चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतो, आमच्या मैदान क्लब सेक्रेटरीजना त्याचं सबसिडाईज करू शकतो. असे वेगळे वेगळे उपक्रम राबवण्यासाठी हा रेव्हेन्यू खूप इम्पॉर्टंट आहे. T20 मुंबई लीगची तर तुम्ही आम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली. आता आम्हालाही प्रतीक्षा असेल की नेमका हा हंगाम कधी सुरू होते, कारण कोविड नंतरचा पहिला हा हंगाम आहे. म्हणजे अगोदर 2 झाले, पण कोविड नंतर हे झाले नव्हते. या सगळ्या हंगामासाठी आणि त्या आयोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा असतीलच. पण सध्या MCAमध्ये काय सुरू आहे? कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तुम्ही सर्वात युवा अध्यक्ष आहात.
साधारण वर्ष झालेलं आहे तुम्हाला या पदावर विराजमान होऊन. तर तुमचा एकूण अनुभव, कारण याआधी दिग्गजांनी हे पद भूषवलेलं आहे पण खूप कमी वयात तुमच्याकडे ही जबाबदारी आली, तर त्याबद्दल काय सांगाल? बघा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मेन जो कामाची पद्धत जी आहे ही क्रिकेटच्या अराउंड आहे. हे मैदान असतील, मैदान क्लब क्रिकेटर्स असतील, आमचे जे एक्स क्रिकेटर्स आहेत त्यांचं मार्गदर्शन असेल, या सगळ्यांचं एका पेजवर येऊन आमचे सिनियर ॲडमिनिस्ट्रेटर्स असतील ह्यांना एका पेजवर आणून कसं काय जे आमचं क्रिकेट आहे हे कसं अजून सुधारू शकतो, कसं अपग्रेड करू शकतो, काय नवीन नवीन उपक्रम करू शकतो, ह्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त भर मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही दिला आहे. त्याचा नक्कीच रिझल्ट काय झाला तर आम्ही 8 वर्षानंतर रणजी ट्रॉफी जिंकलो 42 टाइम्स. आज आम्ही रणजी ट्रॉफी जिंकलो, इराणी ट्रॉफी जिंकलो, मुस्ताक अली जिंकलो, एज ग्रुप क्रिकेट डॉमिनेट केलं, BCCIच्या मॅक्झिमम टुर्नामेंट्स आम्ही नॉकआउटला पोहोचलो. मुंबईनी जसे भारताला पूर्वीच्या काळात जास्तीत जास्त प्लेयर दिले होते, जर तुम्ही लास्टचे 2-3 वर्ष बघाल तर 13 प्लेयर्स इंडियाला खेळत आहेत. इंडिया अंडर-19 असो किंवा भारताचा कर्णधार असो, वेगळी वेगळी नाव आहेत. शिवम दुबे आहे, शार्दुल ठाकूर आहे, अजिंक्य रहाणे आहे, सूर्यकुमार यादव आहे, श्रेयस अय्यर आहे. इंडिया अंडर-19 खेळण्यांमध्ये आयुष म्हात्रे ज्यांनी कालच CSKला डेब्यू केला, अंक्रिश रघुवंशी आहेत त्यांनी अंडर-19 खेळला, दिव्यांश सक्सेना, प्रग्नेश कानपिल्लेवर इंडिया अंडर-19, म्हणजे असे अनेक प्लेयर इंडिया अंडर-19 ते इंडिया हे मागच्या काही वर्षांमध्ये खेळले. तुम्ही अध्यक्ष होण्याआधी सचिव होतात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे, तर एकूण जर तुमचं कामाचं स्वरूप बघितलं किंवा कामाची पद्धत बघितली तर तुम्ही स्थानिक क्रिकेटवर जास्त लक्ष देता. अगदी तुम्ही त्या नेट्समध्ये जाता, स्थानिक क्रिकेट जिथे सुरू आहे, जिथे क्लब्स आहेत त्या क्लब्स क्रिकेटना भेटी देता, त्या स्पर्धांचं आयोजन करता. स्थानिक क्रिकेटवर तुमचं जास्त लक्ष आहे. बघा, हे पिरामिड आहे. जर तुमचं पिरामिडचा जर बेस म्हणजे जो ग्रासरूट क्रिकेट आहे, मैदान क्रिकेट आहे, हे जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही नक्कीच क्रिकेटमध्ये टॉप कराल, भारताला जास्तीत जास्त प्लेयर देण्यामध्ये टॉप कराल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेमध्ये असोसिएशन कसं स्मूथ फंक्शनिंग होऊ शकतं ह्याच्यात सुद्धा तुम्ही एक लोकांना एक म्हणतात ना एक तुमचं स्टँड आउट असोसिएशन म्हणून भारतामध्ये सगळीकडे दाखवू शकता तुम्ही. पण जेव्हा हे सगळं तुम्ही करता, तुम्ही युवा अध्यक्ष आहात, तुमच्या अध्यक्षपदाच्या काळात मुंबई क्रिकेट जास्तीत जास्त नावारूपाला येत आहे, अनेक महत्त्वाचे तुम्ही निर्णय घेत आहात. सुवर्ण महोत्सवी वर्ष तुमच्याच अध्यक्षतेखाली पार पडलं. IPLचे जे सामने आहेत त्याचंही आयोजन भले BCCI करत असलं तरी वानखेडेची MCA म्हणून जबाबदारी तुमची असते. किती आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागतं बघा, आणि ही आव्हानं कोणत्या प्रकारची आहेत? मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून जर तुम्ही मागचा इतिहास बघितला तर हे टीमवर्क म्हणून काम करणारी संस्था आहे. इकडे प्रत्येक मेंबर आमचे क्लब सेक्रेटरीज हे इन्व्हॉल्ड होऊन ऑनररी काम करत असतात. त्याच्यामुळे ॲज अ टीम जेव्हा तुम्ही काम करतात तेव्हा मला वाटत नाही कुठलं आव्हान हे कठीण असतं. त्याच आम्हाला स्थानिक पोलीस असेल, महापालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल, हे जे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आहेत हे पण नेहमी क्रिकेटला किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनला काम करताना बॅक करत असतात. त्याच्यामुळे ही जी येणारी आव्हानं आहेत ही आम्हाला कधी कठीण जात नाही, कारण प्रत्येकाचं क्रिकेटवर प्रेम आहे. तुम्ही जर बघितला हा ॲज गुड ॲज एक धर्म असल्यासारखा आहे क्रिकेट, आणि मुंबई क्रिकेट तर प्रत्येकाच्या मनामनात नसा नसात आहे. कारण तुम्ही रणजी ट्रॉफीचे सामने बघा तरी फुल असतात, वुमन क्रिकेट बघा तरी फुल असतात. म्हणजे इकडे गर्दी ही ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होऊन जाते, कारण मुंबई क्रिकेट हा माझ्यामध्ये एक चांगलं होस्ट आहे. हे नेहमीच त्यांच्या क्रिकेट फॅन्ससाठी एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि चांगलं काय देऊ शकतं ह्याचा नेहमी विचार करत असतं. अगदी काही ठळक निर्णय सांगाल की तुमच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तुम्ही घेतलेले हे महत्त्वाचे निर्णय आहेत आणि ज्याचा मुंबई क्रिकेटला आणि स्थानिक क्रिकेटला फायदा झालेला आहे? तुम्ही जर आमची आता सिलेक्शन प्रोसेस बघाल ती आम्ही कुठेतरी मॅक्झिमम ट्रान्सपरन्सी असल्यामुळे आज तरुण प्लेयर्स मुंबईसारख्या संघात खेळत आहेत किंवा भारतीय संघामध्ये येत आहेत. जर तुम्ही आमचं क्रिकेट नॉलेज सेंटर बघितलं म्हणजे क्रिकेट नंतर काय असलं पाहिजे, कारण एखाद्या क्रिकेटरला क्रिकेट नंतर दुसरं काही लाईफ नसतं, पण आम्ही एक अपॉर्च्युनिटी क्रिएट करण्यासाठी क्रिकेट नॉलेज सेंटर मागच्या वर्षी सुरुवात केलं. पहिल्या वर्षी 4000 ॲप्लिकेशन्स होते, 200 जण याच्यातनं ग्रॅज्युएट झाले, म्हणजे डिप्लोमा होल्डर MCAच्या. ह्या वर्षी सुद्धा आम्ही सुरू केलंय. मग कुठेतरी एक उत्पन्न तयार करून दिलंय, एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलाय की क्रिकेट नंतर काय, क्रिकेट नंतर
कोण स्कोरर बनू शकतं, अंपायर बनू शकतं, क्युरेटर बनू शकतात, मॅसियर बनू शकतात. असे वेगळे माध्यम आज प्रत्येक प्लेअरकडे ओपन आहेत. तिसरं आम्ही ह्यावर्षी क्रिकेट फेअर म्हणून चालू केलं, जेणेकरून आमच्या प्लेयर्सना स्वस्त दरात क्रिकेट गुड्स कसे मिळू शकतात. कारण जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तेव्हा पॅड्स घेणं पण एक्सपेन्सिव्ह होतं, बॅट घेणं एक्सपेन्सिव्ह होतं. आता तर एक्सपेन्सिव्ह तर आहेच, पण कॉम्पिटिशन पण आहे की कुठलं घेतलं पाहिजे. तर त्या सगळ्या ज्या वेंडर्स आहेत त्यांना आम्ही एका प्लॅटफॉर्मवर, जे मॅन्युफॅक्चर होते ना, एका प्लॅटफॉर्मवर आणलं आणि त्याच्यातनं मॅक्झिमम डिस्काउंट देऊन मुंबई क्रिकेटमध्ये जे जोडलेले प्लेयर्स आहेत त्यांना कसं स्वस्त दरात गुड्स मिळतील, इक्विपमेंट्स मिळतील ह्याची आम्ही खात्री बाळगली. तिसरं, आमचं जे क्रिकेट सबसिडी होती मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लबची, ती अराउंड 16 कोटी रुपये होती जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा इकडे ॲज अ एपेक्स काउन्सिल मेंबर म्हणून सगळ्यांनी. आज ती आम्ही मागच्या जनरल बॉडीच्या ह्याच्यामध्ये 100 कोटीवर नेली आहे. त्याच्यामध्ये 75 कोटी इमिजिएट ह्या वर्षी प्रत्येक क्लब्सना त्याचा फायदा होणार आहे, त्याच्या व्याजातनं फायदा होणार आहे. आणि हा कुठेतरी क्रिकेटसाठी वापरला गेला जाईल, हा फंड हा कुठेतरी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करण्यासाठी त्यांच्या क्लबसाठी वापरला जाईल. आणि पुढच्या वर्षी एक रिव्ह्यू करून तो 100 कोटीपर्यंत जाण्याची आम्ही प्रोव्हिजन केली आहे. प्लस आमचे जे स्थानिक प्लेयर्स आहेत, आज आम्ही बघितलं की आपण फक्त सिनियर प्लेयर, अंडर 23 हे वरच्या लेवलचे प्लेयर्स बघतो जे फायनान्शियली तसे स्टेबल असतात, जे मुंबईला खेळतात ते. पण 14, 16, 19 मेन वुमेन क्रिकेटमध्ये 500 सुद्धा पैसे नसतात मुलांकडे. कारण मी रेल्वे स्टेशनवर बँड्राला बघितलेलं 3-4 मुलींना आणि काही लहान मुलांना टीसीनी पकडलं होतं. तर ते 500 पैसे नसतात, ते गर्दीच्या टाइममध्ये ट्रॅव्हल करतात. त्याच्यासाठी आम्ही एक 5,000 रुपये रिइम्बर्समेंट पॉलिसी म्हणून चालू केली, जिकडे फर्स्ट क्लासचा पास कव्हर होतो, स्नॅक्सचे पैसे होतात आणि लंच मुंबई क्रिकेट असोसिएशन त्या प्लेयर्सना देतं. तर असे विविध डिसिजन्स आम्ही घेतले. म्हणजे डेली अलाउन्सेस असतील की कुठेतरी डेली अलाउन्स मी बघितलं बाकीच्या स्टेट असोसिएशनला 800 रुपये ते 1200 रुपये. आज आम्ही आमच्या प्लेयर्सना 4000 रुपये डेली अलाउन्स देतो. आमचे जे मुंबई क्रिकेट असोसिएशन एकमेव संघटना आहे जिकडे पेन्शन स्कीम रन होते. म्हणजे अबाव 58 जे 60 आहेत त्यांना एक अराउंड 15,000 ते 20,000 रुपये पेन्शन मिळते आणि जे 70च्या वर आहेत त्यांना 30,000 रुपये मिळते. तर ही एकमेव असोसिएशन आहे जिकडे प्लेयर्सना पेन्शन आहे, फर्स्ट क्लास प्लेयर्सना. मग आमचे जे रणजी ट्रॉफी प्लेयर्स खेळतात त्यांना जे BCCI मानधन देते तेच मानधन MCA पण मॅच करतं. अराउंड जो प्लेअर प्लेइंग 11 मध्ये असतो त्याला 2.5 लाख रुपये मिळतात. तेच 2.5 लाख रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशन त्याच्यात भर टाकून त्यांना कुठेतरी एक फायनान्शियली सिक्युअर्ड करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो सक्सेसफुली आम्ही आता 1 वर्ष रन करतोय. येणाऱ्या काळात आम्ही क्रिकेट करिअर फेअर्स घेणार आहे, जिकडे जेवढे आमच्याशी अफिलिएटेड 98 ते 100च्या अराउंड ऑफिस क्लब्स आहेत त्यांच्या सगळ्या HR किंवा जे CXOs असतात, जे डिसिजन मेकर्स असतात, त्यांना आम्ही एका प्लॅटफॉर्मवर बोलून क्रिकेटर्स असतील, ॲडमिनिस्ट्रेटर्स असतील, जुने जे आमचे सिनियर ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहे, कुठेतरी आपण त्यांना सांगितलं पाहिजे की क्रिकेट बरोबर नोकरी का महत्त्वाची आहे. नोकरी असेल तर त्यांचं घर चालू शकतं, घराबरोबर त्यांची फॅमिली रन होऊ शकते. तर कुठेतरी नोकर भरती ही क्रिकेटच्या माध्यमातून झाली पाहिजे. जर 100 मल्टीनॅशनल कंपनीज, गव्हर्नमेंट कंपनीज आणि बँक्स असतील, असे वेगळे जे कॉर्पोरेट्स आहेत, 5 नोकऱ्या जरी एका इन्स्टिट्यूटनी किंवा एका संस्थेने दिली तरी 500 नोकऱ्या येणाऱ्या काळात क्रिकेटर्सना मिळू शकतात. त्याचाच एक छोटा प्रयत्न म्हणून पर्सनल लेवलला आम्ही जे आमचे क्लब सेक्रेटरीज आहेत, म्हणजे काही ठिकाणी IAS ऑफिसर येतात, IRS ऑफिसर रिप्रेझेंटेटिव्ह होतात MCA मध्ये, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली तर 10 कंपनी किंवा 10 संस्थेनी 5-5 नोकऱ्या दिल्या. म्हणजे मागच्या एका वर्षात 50 लोकांना नोकऱ्या मिळाल्या, जेणेकरून त्यांचं फायनान्शियल एक बॅकअप क्रिएट होतं. तर हाच जर मोठ्या स्केलवर आपण प्रयत्न केला, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनचं सगळ्यात मोठं असेट काय आहे तर भारताला खेळणारे जे प्लेयर्स आहेत, आजी माजी प्लेयर्स, त्यांनी जे मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी केलंय आजपर्यंत, आणि मुंबई क्रिकेट असोसिएशननी जो नेहमीच प्लेयर्ससाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय, तर मला नक्कीच वाटतं येणाऱ्या पिढीसाठी ते नक्की उभे राहतील, जेणेकरून एक नोकरीसाठी एक प्लॅटफॉर्म आमच्या सगळ्या अपेक्स काउन्सिल तर्फे एक तयार होईल. असे विविध उपक्रम आम्ही राबवलेत, येणाऱ्या काळात राबवू. गव्हर्नमेंटचे काही आम्हाला हेल्प मिळाली, कुठे कुठे आमचे टॅक्सचे इश्यू होते, कुठे आम्हाला पोलीस बंदोबस्तात, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली त्याच्यात होम मिनिस्टर असताना.
मुंबई पोलीस कमिशनरनी सुद्धा आम्हाला हेल्प केली, महापालिका कमिशनरनी हेल्प केली, कुठे बेनिफिट होऊ शकतं रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी, स्पोर्ट्स डिपार्टमेंट, म्हणजे जेवढे कन्सर्न डिपार्टमेंट्स आहेत हे एकदम स्पोर्ट्सला बेनिफिशियल पॉलिसी रन करण्यासाठी आम्हाला हेल्प करतात आणि या सर्वांचं खास करून धन्यवाद. त्याच्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन माझ्या मते तरी की एक टॉपचं भारतातलं असोसिएशन आहे. नुकतीच मुंबई क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आणि त्यात एक भावनिक आणि एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. जे स्टँड्स आहेत ग्रँड स्टँड, त्यापैकी एकाला शरद पवारांचं नाव दिलं गेलं, एकाला अजित वाडेकरांचं नाव दिलं गेलं, रोहित शर्मा आणि अमोल काळे, स्वर्गीय अमोल काळे जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद ज्यांनी भूषवलेलं. तर त्या निर्णयाबाबतीत काय सांगाल की हा निर्णय कसा घेतला गेला? बघा, जी चारही नावं दिली गेली आहेत, क्रिकेटिंग कॉन्ट्रीब्युशन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं त्या वेळीच त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी कॉन्ट्रीब्यूट केलं आहे आणि त्याचाच एक रिस्पेक्ट म्हणून आमच्या जनरल बॉडीतल्या सगळ्या मेंबर्सनी विचार केला की कुठेतरी त्यांना एक आपण मान दिला पाहिजे. तो एक स्टँडच्या मार्फत माझ्यामध्ये हे आमचं कर्तव्य होतं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं आणि आमच्या सगळ्या मेंबर्सनी ती एक मताने पास केलं. त्याचं येणाऱ्या काळात नक्कीच एक सोहळा पार पडेल. एक म्हणतात ना, जेव्हा ते नाव लागेल तेव्हा आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की कुठेतरी आमचे जे क्रिकेटर्स आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्यांना योग्य आम्ही रिस्पेक्ट, त्यांनी जो असोसिएशनसाठी जे काम केलं त्याच्यासाठी आम्ही दिला असं आम्हाला खात्रीने तुम्हाला मी सांगतो. त्यापैकी एक जे नाव आहे माजी भारतीय क्रिकेटपटू ज्यांनी नेतृत्वही केलं, स्वर्गीय अजित वाडेकर सर. शिवाजी पार्क जिमखानाचे सुनील रमणी यांनी तुम्हाला त्या बाबतीतला काही प्रस्ताव किंवा तशी मागणी तुमच्याकडे काही वर्षांपूर्वी केली होती आणि ती प्रत्यक्षात या AGMमध्ये आली आणि एका स्टँडला अजित वाडेकरांचं नाव दिलं गेलं. ही मागणी सुनील रमणी शिवाजी पार्क जिमखानाच्या वतीने केली होती. आमची ॲन्युअल अवॉर्ड झाले तेव्हा प्रोफेसर रत्नाकर शेट्टींनी त्याच्यात बोलून दाखवलं होतं, गव्हर्नर सर पण त्याच्यात होते. त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीनी सुद्धा ॲक्च्युली आम्ही MCA लाऊंजला नाव दिलं होतं. ते MCA लाऊंजला नाव न ठेवता तुम्ही स्टँडला नाव द्या असं त्यांच्या मिसेस, त्यांच्या डॉटर ह्यांनी पण रिक्वेस्ट केली होती. या सर्वांच्या रिक्वेस्टला एक मान म्हणून आणि खरं तर आमच्या अपेक्स काउन्सिल आणि क्लब सेक्रेटरीशी सुद्धा इच्छा होती, पण तो योग्य मुहूर्त ह्या जनरल बॉडीच्या माध्यमातून त्या दिवशी निर्णय झाला आणि आम्हाला सगळ्यांना प्राऊड फील होतं. कारण शेवटी हे सगळ्या प्लेयर्समुळे आज क्रिकेट जागृत आहे, ह्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटर्समुळे क्रिकेट जागृत आहे, या क्लब सेक्रेटरीजमुळे क्रिकेट जागृत आहे आणि ह्या सगळ्या स्टेक होल्डरमुळे आज मुंबई क्रिकेट असोसिएशन ह्या जागेवर असं आहे. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. तुम्ही MCA लाऊंज किंवा त्या कार्यालय परिसराचा उल्लेख केला ज्याला माजी अध्यक्ष स्वर्गीय अमोल काळे यांचं नाव दिलं गेलं. खरं तर तुमचं आणि अमोल काळेंचं एकदम फाईन ट्युनिंग होतं, एकमेकांच्या सहकार्याने तुम्ही काम करत होतात, पण त्यांचं अकाली निधन झालं. किती मोठा धक्का होता. त्यांच्यापासून तुम्ही कामामध्ये, कारण त्यांनी जे काम केलं तशीच एक प्रेरणा तुम्हालाही दिसते, तुमच्याही कामाचा फ्लो तसा दिसतोय. किती मोठा धक्का होता तुमच्यासाठी आणि आता त्यांनी जो एक मार्ग तयार केलेला आहे तर त्या मार्गावर तुमची वाटचाल कशी सुरू आहे? मुळातच ही जी संकल्पना होती लाऊंज करायची ही अमोलजींची होती. दुसरं म्हणजे त्यांच्याबरोबर मी जवळून जेव्हा काम करत होतो त्यांचं मेन वैशिष्ट्य होतं की कुठल्याही विषयाची माहिती त्यांना जर तुम्ही एक पेपर समोर ठेवला तर लगेच एक ग्रास्पिंग पॉवर म्हणतात ना, ते त्यांचं एकदम प्रोग्रेसिव्ह थॉट त्यांचा असायचा की ह्याच्यावर निर्णय काय झाला पाहिजे, पॉझिटिव्ह नोटवर आपण काय केलं पाहिजे, असोसिएशनला बेनिफिट कसं आहे, मेंबर्सना बेनिफिट कसं आहे, मी सगळा विचार ते एका काही मिनिटात करायचे. त्यांची ती खूप खासियत होती. मग कुठेही नेगेटिव्ह थॉट्स नाही की कुठलाही निर्णय कसा बेनिफिशियल राहील असोसिएशनसाठी ह्याचा नेहमीच ते विचार करायचे आणि त्यांच्या संकल्पनेला आम्ही कुठेतरी हा एक रिस्पेक्ट, पार्ट ऑफ रिस्पेक्ट आहे त्यांचं. आज आम्ही नाव दिलं आहे ह्या MCA लाऊंज ऑफिसला आणि त्यांनी जे आजपर्यंत आमच्याबरोबर काम करताना त्यांच्याकडनं खूप काही शिकता आलो. बेसिकली प्रोग्रेसिव्ह माइंड त्यांचं होतं की कुठल्याही विषयामध्ये कसं आउट ऑफ द बॉक्स थिंक करता येईल. मला तेच विचारायचं आहे की एखादा निर्णय घेताना त्यांची तुम्हाला आठवण होते? बघा, मॅक्झिमम निर्णय घेताना मी असं विचार करतो की त्यांनी कुठलाही निर्णय घेताना एक मिनिटं पण मागे पुढे बघितलं नाही. जर असोसिएशनसाठी गरजेचं आहे तर त्यांनी निर्णय तिकडच्या तिकडे घेतला, सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन घेतला.
तर अशा निर्णयांना नेहमी मला असं वाटतं की आज आम्ही काही कामं का करू शकलो, आजपर्यंत ह्या पोझिशनला आम्ही का आलो. विदाउट डिसिजन मेकिंग तुम्ही कुठलंही इम्प्लिमेंटेशन करू नाही शकत. आज शेवटी जे काय दिसतंय ते राईट डिसिजन मेकिंगमुळे झालं आणि सगळ्यांचं अपेक्स काउन्सिलचं एक मत होतं त्या गोष्टीला. तर माझ्यामध्ये प्रोग्रेसिव्ह थिंकिंग, राईट डिसिजन मेकिंग, कुठलीही गोष्ट टाळायची नाही, टोलवाटोलवी करायची नाही, हा त्यांचा मूळ अमोलजींचा स्वभाव होता. अमोलजींच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक झाली, त्यात तुम्ही अध्यक्षपदासाठी उभे राहिलात. समोर तुमच्या इतकेच मातब्बर तुमचे प्रतिस्पर्धी होते, पण असं दिसलं की पडद्यासमोर शरद पवारांचा तुम्हाला पाठिंबा होता, त्यांचं पॅनल आणि ते जे सगळं MCAतलं राजकारण होतं. आणि असं म्हटलं जातं की पडद्याच्या मागे देवेंद्र फडणवीसही होते की ज्यांचा तुम्हाला पाठिंबा होता. तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच वेळी या पदासाठी पाठिंबा मिळवण्याची किमया अजिंक्य नाईक यांना कशी जमली? नाही बघत, त्यांच्या दोघांचा जो पाठिंबा होता किंवा हा एक क्रिकेटसाठी, मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी पाठिंबा होता की मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून कोण चांगलं काम करू शकतं, कोण सगळे आम्ही अपेक्स काउन्सिल म्हणून कसे एकत्र राहू शकतो. आणि क्रिकेटसाठी सगळ्याच म्हणजे माणसांचं मुंबईत, भारतात, राजकीय असो किंवा सेलिब्रिटीज असो, ह्यांचं सगळ्यांचंच मुंबई क्रिकेट असोसिएशन क्रिकेट ह्या विषयावर प्रेम आहे. आणि माझं प्रेम आहे मुंबई क्रिकेट ह्याच्यावर असल्यामुळे मला पाठिंबा मिळणं साहजिकच आहे. असे खूप अनसीन पॉवर्स होते किंवा अनसीन जे लोक होते ज्यांनी मला पाठिंबा दिला. त्याच्यात तळागाळातली लोक होती, चांगल्यातली चांगली लोक होती, मोठ्यातली मोठी लोक होती, सगळ्या प्रकारची लोक होती. पण एकच प्रत्येकाचं उद्दिष्ट एकच होतं की मुंबई क्रिकेट असोसिएशन कसं ग्रो होईल, कसं चांगलं काम होईल आणि संस्था कशी काय अजून प्रोग्रेस करू शकते. नाही, पण हा पाठिंबा म्हणजे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस असा पाठिंबा असल्यामुळे अगदी वयाच्या 36व्या वर्षी तुम्हाला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी मिळताना विक्रमी मतही मिळाली. तर हा पाठिंबाच त्यासाठी कारणीभूत आहे असं वाटतं की हा पाठिंबाही असताना सेक्रेटरी पदाच्या काळात केलेली ही कामं तुमच्या मदतीला? बघा, विदाऊट पाठिंबा तुम्ही उभेच नाही राहू शकत. आणि पाठिंबा असेल, चांगलं काम असेल, लोकांचा सपोर्ट असेल तर विजय हा निश्चितच आहे. कारण लोक समजूतदार आहे. इकडे प्रत्येक वोटर हा एज्युकेटेड आहे, प्रत्येक वोटर हा क्रिकेट प्रेमी आहे, इकडे प्रत्येक वोटर संस्थेशी अटॅचमेंट आहे आणि ती पण इमोशनल अटॅचमेंट आहे. त्याच्यामुळे ते मत टाकताना त्यांचा हा निर्णय हा नेहमी संस्थेच्या बेनिफिटसाठी असणार. तर एका ठिकाणी पाठिंबा, एका ठिकाणी इमोशनल अटॅचमेंट संस्थेसाठी जे आमचे मतदार आमच्या क्लब सेक्रेटरीशी आहे. आणि कुठेतरी मला क्रिकेटबद्दल प्रेम आहे हे त्यांना वाटलं असेल की मी खरोखर चांगलं काम करू शकतो. आणि त्यांनी जो आजपर्यंत विश्वास दाखवला आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांना एकत्र घेऊन आजपर्यंत काम करतोय. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जसा क्रिकेट खेळ आहे तसंच महाराष्ट्रात जितकं राजकारण नसेल तितकं मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्येही राजकारण आहे. या राजकारणात तुम्हाला या राजकारणाचा कधी फटका किंवा काही त्रास होतो का, किंवा ते जे राजकारण आहे ते हँडल करण्याचं कसब आता तुमच्यामध्ये आलं आहे का? बघा, आम्ही क्रिकेटसाठी काम करतो. आमचं लक्ष ग्राउंडकडे असतं. ग्राउंडमध्ये मैदानात काय चालू आहे, आझाद, ओव्हल, क्रॉस, वानखेडे इकडे काय चालू आहे. तर ड्रेसिंग रूममध्ये काय चालू आहे याच्यावर आम्हाला इंटरेस्टच नसतो. म्हणून आमचं हे क्रिकेट फोकस असोसिएशनचं काम आम्ही करण्याचं बघत असतो. राजकारण वगैरे म्हणजे हे शब्द आम्ही ऐकत असतो, पण खरं सांगू तर आम्हाला क्रिकेटमध्ये कशी आमची टीम जिंकेल, कसे आमचे प्लेयर भारतासाठी खेळतील ह्याच्यावर आमचं मूळ लक्ष असतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तुम्ही आता अध्यक्ष आहात, पण अजिंक्य नाईक यांचं पुढचं ध्येय काय आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या कॉलेज म्हणजे महाविद्यालयीन जीवनात मनसेशी संबंधित राहिलेला आहात. त्या विद्यार्थी सेनेचं तुम्ही नेत्यांपैकी एक होतात, ती जबाबदारी पार पाडली होती. अजिंक्य नाईक आता MCA म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये आहेत, नेतृत्व करतायत. पुढच्या काळात राजकीय पटलावर अजिंक्य नाईक पाहायला मिळू शकतात का, की फक्त राजकीय पटलावरच नाही, की अजिंक्य नाईक अजून कुठे आपल्याला बघायला मिळू शकतात MCA अध्यक्षपदाच्या कार्यकाळानंतर? बघा, MCA अध्यक्ष पद जेव्हा माझं टेन्युअर संपेल त्याच्यानंतर पहिलं तर मी क्लब सेक्रेटरी म्हणून क्रिकेटसाठी काम नक्कीच करणार. मैदान क्लब क्रिकेटसाठी तर नक्की करणार, मैदानासाठी तर नक्कीच करणार.
क्रिकेटसाठी काम हे 100% करणार. सामाजिक काम तर आपण कळत नकळत लोकांना मदत करत असतो. आपला अप्रोचच सोशल आहे, कॉलेज असो शाळा असो, तेव्हापासून आयुष्यामध्ये अभ्यासाबरोबर शाळा, स्टुडंट काउन्सिल किंवा जे आपले NGOs असतात त्याच्याशी जोडून काम करायचं हे सुरुवातीपासून राहिलं. म्हणजे शाळेपासून कॉलेज नंतर आता क्रिकेट, अभ्यास, सामाजिक काम हे कॉन्स्टंट माझ्या आयुष्यात आहे. नाही, पण आम्हाला राजकीय पटलावर पाहायला मिळतील का किंवा राजकारणात प्रवेश करतील का? बघा, मी सोशल कामात आहे तर राजकीय कसा प्रवेश करणार, मी काय ॲस्ट्रॉलॉजर नाही. पण राजकारणात अजिंक्य नाईक यांना राजकारणात रुची आहे का? कारण मनसेमध्ये तुम्ही होतात तुमच्या महाविद्यालयीन जीवनात, तर आता MCA नंतर पुढचं पाऊल हे कदाचित राजकारण असेल की क्रिकेट क्षेत्रातच पुढच्या म्हणजे आपण मोठ्या पोझिशनला? क्रिकेटचं तर मी तुम्हाला क्लिअर केलं, मी क्रिकेटचं तर मी कायम काम करत राहणार. शाळेपासून दुसरीपासून क्रिकेट हे आयुष्यात ते फिक्स झालंय, म्हणजे त्याच्याबरोबर काही ऑप्शनच नाही माझ्याकडे. दुसरं मला काय असं पॉलिटिक्स हे नाही, जे कारण माझी स्टुडंट मूळचा मी हिस्ट्री पॉलिटिक्स आहे. म्हणजे 10वीत पण मला मार्क्स चांगले मॅथ्स आणि सिव्हिक्स मध्येच मिळालेले. ग्रॅज्युएशन नंतर पुढचं डबल ग्रॅज्युएशन पण पॉलिटिकल सायन्सच, म्हणजे ते जिओ पॉलिटिकल गोष्टींमध्ये माझा रस तर पहिला. म्हणजे तुम्ही पाया भक्कम केलेले आहेत की राजकीय समीकरणं, बेरीज वजाबाकी ही तुमची भक्कम आहे आणि राजकारणातले डावपेच हेही महाविद्यालयीन जीवनात तुम्ही भक्कम केलेलं. त्यामुळे कदाचित पुढच्या काळात शक्यता असू शकते, रुची आहे. ते मला अजून काय माहीत नाही. सध्या तरी जे समोर आहे त्याचं काम करत राहायचं. जी अपॉर्च्युनिटी मिळेल तिकडे 100% जेन्युइननेस, ट्रान्सपरन्सी, प्रोसेस फॉलो करून सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायची माझ्यात कॅपॅसिटी आहे. आजपर्यंत करत आलो आहे आणि क्रिकेटचा कार्यकर्ता म्हणून किंवा सामाजिक जीवनामध्ये कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार. TV9 मराठीशी जी आपण बातचीत केलीत, सगळ्या प्रश्नांची चांगल्या पद्धतीने उत्तरं दिलीत, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.